जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून रत्नागिरी पोलीस दलाला नवीन अत्याधुनिक वाहनांचा ताफा देण्यात आला। या वाहनांच्या हस्तांतरणाचा सोहळा राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील मान्यवर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र परिश्रम घेत आहेत। गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देणे ही मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे। त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। पोलीस दलाच्या कामकाजात वेग आणि अचूकता आणण्यासाठी ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। आज म्हणजे खूप माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे की बऱ्याच वर्षानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला एवढ्या अद्ययावत गाड्या आपल्याला मिळालेल्या आहेत। मी पालकमंत्री साहेबांचा खूप खूप आभारी आहे की अशा प्रकारच्या एवढ्या 4 व्हील ड्राईव्ह रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस स्टेशनसाठी वापरायला त्यांनी आपल्याला ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो। इंग्लजवरनं इथे यायला जितका वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये मला सिक्युरिटी अलॉट झाली होती आणि साळवी नावाचे तत्कालीन कॉन्स्टेबल कारवाईने घेऊन माझ्या दारामध्ये उभे होते। मी पोलीस बघितल्यानंतर पहिल्यांदा घाबरलो की मी या कधी फंदात पडत नाही, पोलीस माझ्या घरात कसं काय। तर साळवीने मला सांगितलं की उद्यापासून मी तुमचं संरक्षण करणार आहे, मला गार्ड म्हणून तुमच्याकडे डायरेक्ट शासनानं ऑर्डर काढलेली आहे। आज या गाड्या बघत असताना त्यावेळीची आठवण का झाली तर माझा बॉडीगार्ड माझ्या मागच्या सीटवर मोटरसायकलवर बसलेला असायचा आणि त्या बॉडीगार्डला घेऊन मी सगळ्या जिल्ह्यात क्रिकेट खेळायला जायचो आणि त्यावेळीपासून माझी नाळ ही पोलिसांची जुळलेली आहे। आज पोलिसांचा असणारा ताफा, शासनानं दिलेली सिक्युरिटी, त्याच्या पलीकडे पोलिसांच्या हृदयात जाऊन जर आपण बघितलं तर ते आमच्यासाठी जे कष्ट घेत आहेत, जनतेसाठी जे कष्ट घेतात बघाटे साहेब, ते आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। असंच एकदा 3-3.5 वर्षापूर्वी ज्यावेळी गुवाहाटीला आम्ही जायचा निर्णय घेतला आणि माझ्यावर हल्ला झाला पुण्यामध्ये, तेव्हा आता माझ्यावर एसपीओ आता भरपूर आहेत झेड असल्यामुळं, पण त्यावेळी 2 एसपीओ माझ्याबरोबर होते। ते स्वतःच्या जीवाची बाजी लावून ज्या पद्धतीने त्यांनी मला वाचवलं होतं त्याच्यामुळे पोलिसांना आम्ही संरक्षण देणं देखील तेवढंच खबरदारीचं आहे। आणि म्हणून ज्या ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे गाड्या मागता, परवा तुम्ही सीसी कॅमेरे मागितले, ते देखील आजच मंजूर झाली असं मी जाहीर करतो। त्याच्यासाठी पुढच्या 31 मार्च नंतर 4.5 कोटी रुपये डीपीसी मधून आपल्याला दिले जातील। पण खाकीमध्ये देखील माणुसकी असते, अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं। 1% विषय सोडून द्या, परंतु 99% खाकी वर्दीतली सगळी लोक की आपल्या राज्याशी, आपल्या देशाशी आणि वैयक्तिक ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या खाताशी प्रचंड पद्धतीने इमारतदार असतात। हा माझा 25 ते 30 वर्षातला अतिशय महत्वाचा अनुभव आहे। आज सगळ्या गाड्या बघत असताना तर मला देखील बरं एवढ्यासाठीच वाटतं की मी ह्या 25 गाड्या देऊ शकलो। म्हणजे एक काळ असा होता की 25,000 रुपयाचा निधी जर मला मागायचा असायचा तर मला दुसऱ्या मंत्र्याकडे जावं लागायचं। त्याच्या माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे आणि याची सुरुवात मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना केली। आपण टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।